नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापालिका निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त. कोल्हापुरात 1000हून अधिक पोलीस तैनात. 4 ठिकाणी मतमोजणी. महापालिका निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघालं आहे. पहिल्यांदा 4 सदस्यीय प्रभाग रचनेमुळे इच्छुकांचीही दमछाक दिसून येत आहे. 1 जानेवारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचार गतिमान होणार असून सर्वत्र ईर्ष्या टोकाला गेल्याचं दिसून येत आहे. कोल्हापूर पोलिसांचा 1000हून बंदोबस्त निवडणुकीसाठी तैनात केला जाणार आहे. सध्या भरारी पथके, मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी बंदोबस्त नेमला आहे. निकालासाठी परत जिल्ह्यातूनही बंदोबस्त मागवला जाणार आहे. निवडणूक काळात शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभागांचा आढावा घेत संवेदनशील मतदान केंद्रे, पारंपरिक प्रतिस्पर्धी, यापूर्वीचे प्रभागातील वाद याची माहिती मागवली आहे. मतमोजणीनंतर कोणत्या प्रभागात पडसाद उमटू शकतील याचीही माहिती घेतली जातीये. 4 ठिकाणी होणार मतमोजणी. महापालिकेने पहिल्या टप्प्यात केलेल्या नियोजनानुसार 2 ठिकाणी मतमोजणी होणार होती. रमणमाळा आणि व्ही.टी. पाटील सभागृह या 2 ठिकाणी मतमोजणीचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र 2 ठिकाणी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून आता 4 ठिकाणी मतमोजणी घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. येथे होणार मतमोजणी. रमणमाळा RO1 प्रभाग क्रमांक 1, 2, 5, RO6 प्रभाग क्रमांक 12, 13, 14, RO7 प्रभाग क्रमांक 16, 17 आणि 18, व्ही.टी. पाटील सभागृह RO2 प्रभाग क्रमांक 3, 4, 15, RO4 प्रभाग क्रमांक 9, 20, दुधाळी RO3 प्रभाग क्रमांक 6, 7, 8, गांधी मैदान RO5 प्रभाग क्रमांक 10, 11, 19. महानगरपालिका निवडणुकीसाठी 1300 होमगार्ड पोलीस प्रशासनाच्या मदतीला घेण्यात येणार आहेत. 13 ते 17 जानेवारी दरम्यान होमगार्डची मदत होणार आहे. तसेच मतदान आणि मतमोजणीसाठी 2 राज्य राखीव पोलीस दलाच्या SRPF तसेच 2 CAPFच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 2 ठिकाणी मतमोजणी घेतली असली तर पोलिसांना 2च ठिकाणी बंदोबस्त तैनात करावा लागला असता. तसेच 2च ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असती. मात्र आता 4 ठिकाणी मतमोजणीचा निर्णय घेतल्यामुळे 4 ठिकाणी बंदोबस्त नेमावा लागणार आहे. तसेच 4 मतमोजणी केंद्राबाहेरील बंदोबस्ताचंही नियोजन करावे लागणार आहे. यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण अधिकच वाढणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.